तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण एक अनोखी माहिती कस्टमरना शेतकरी बांधवांना आपण देणार आहे की आपल्याकडचे जे असंख्य आपल्याकडे जे शेतकरी ज्यांनी मशिनरी आपल्याकडून परचेस केलेल्या आहेत, जे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत, सांगली जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आहेत. एकेकांचं काही लोकांचं 300 किलोमीटर अंतर आहे की ज्यांना काही कारणामुळे मिस्त्री अडचण येते किंवा त्यांना काही गोष्टी समजण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर आज डिलिव्हरीच्या माध्यमातून सुद्धा आणि आमच्या दुकानच्या एका सर्व्हिसची बाब बघता आपण काही गोष्टी शेतकऱ्यांना हे समजून देणार आहे की पॉवर टिलरची निगा कशी राखायची किंवा पॉवर विडरची निगा ही कशी राखायची. सगळ्यात पहिला हा आपण मॉडेल आता समोर एक बघतोय, किसान क्राफ्ट कंपनीचा 406D हेवी ड्युटी म्हणजे 13 HP चा हा मॉडेल येतो. आता ह्या मॉडेल मध्ये तुम्ही निगा कशी राखायची सर, तुम्हाला एक सांगतो. सगळ्यात प्लस पॉइंट एक समजून घ्यायचं की आपलं मशीन हे हाय एअरकोल्ड इंजिन मध्ये येते. उदाहरणार्थ हे टू व्हीलर गाडी जी आपण असते की आपण काय करतो की 100 किलोमीटर नॉनस्टॉप तुम्ही चालवला आणि 5 मिनिटं कोणत्याही ठिकाणी जर थांबला चहा पिण्यासाठी तर इंजिन तुमचं टू व्हीलरचं गार होतं. तशा सेम पद्धतीनं दिवसभर तुम्ही काम चालू केलं, 15 ते 20 मिनिटं थांबला की मशीन आहे ते टेम्परेचर वरनं त्याचं खाली येतं. त्याच्यामुळे ह्याला सेपरेटली पाणी टाकणे, रेडिएटर, कूलंट ह्याला सिस्टीम येत नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिकॉशन म्हणजे काळजी काय काय घ्यायची. सगळ्यात प्लस पॉइंट की सगळ्यात प्लस पॉइंट म्हणजे आपल्या मॉडेलला इथं समजून घ्या, हा सेफ्टी क्लॅम्प आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांचे जीव ह्याच्यामुळे गमावलेत की रिव्हर्स मध्ये चालताना माणसांचे पाय घावले होते. बरोबर आहे. एकांचा जो घरचा करता पुरुष आहे तोही त्याच्यात गमावलाय, आईचा मुलगा सुद्धा गमावलाय. तर कंपनीने त्या गोष्टीचं लक्ष देता काय बनवलंय की काम करताना हे दाबून काम करायचंय. समजा तुमचा काय धोका वाटला किंवा काय पाठीमागे डांब आला रिव्हर्सला किंवा काही पण असू दे, हातातनं सोडलं की मशीन जागेवर स्टॉप. आता ह्याच्या सगळ्या सेटिंग ह्याच्या सगळ्या केबली हे पूर्ण सिस्टमॅटिक मध्ये सेटिंग करायची असते. प्रत्येक नटामध्ये कंपनीने इथे एक्स्ट्रा जागा सोडलेली आहे. समजा तुम्हाला आता ह्या साईडला वळायचं असेल, आता इथं टर्नर आहेत. आता हे जे क्रॉस जे टर्नर दिलेत हे हे हळदीसाठी चालतात. ऊसवाल्यांसाठी काय करायचं, तिथनं हे खाली वेल्डिंग मारून घ्यायचं, एवढा हात फक्त एवढा चेंज करून घ्यायचा. दुसरी गोष्ट सगळ्यात मेन म्हणजे इंजिन कडे. आता पहिला स्टार्टिंग आपण इथून घेऊ. 13 HP चं इंजिन येणार. ऑइल कॅपॅसिटी बघता 1650 ml ऑइल घालायचं. आता शक्यतो करून आम्ही शेतकऱ्यांना ग्रीव्ज कंपनीचा आम्ही सुचवतो का, आम्ही पॉवर विडर टिलर सगळ्यांसाठी आम्ही हे देतोय. तर ऑइल घालण्यासाठी इकडे हा कंपनीने ते गेज दिलेला आहे. सेम गेज पाठीमाग सुद्धा आहे म्हणजे पुढं. तिथून घालायचं, इथून पूर्ण ऑइल ड्रेन करायचं आणि त्याच्या करेक्ट कडेला एक कंपनीने ऑइल फिल्टर दिलेला आहे. हा ऑइल फिल्टर. या ऑइल फिल्टरचा फायदा काय की उदाहरणार्थ माणसाच्या अंगामधलं रक्त डायल्यूट म्हणजे शुद्धीकरण, तसं इंजिन मधलं ते शुद्धीकरणाचा पार्ट आहे. तो दर ऑइल बदलीला काढायचा, दात घासायचा किंवा कोणत्याही ब्रशनं क्लीन करायचा, परत फिटिंग करायचा, ऑइल फिलअप करायचं आणि कामाला चालू करायचं. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे हा एअर क्लीनर. 4 चाकी ट्रॅक्टर सारखा हा एकदम मोठा ऑइल बेस एअर क्लीनर आहे. त्याच्यामध्ये 100 ml ऑइल ठेवायचं, ऑइल बदली पूर्णची करून टाकायची. प्रत्येक ऑइल बदलीला एअर क्लीनर वरती लक्ष द्यावं लागणार. त्याच्यानंतर बघायला जर गेला तिथं गिअरबॉक्स ऑइल आहे. गिअरबॉक्स ऑइल घालायचं इथून आणि कोणतं जरी मशीन ऑइल काढायचं ना त्याच्या तळामध्ये असतो म्हणजे खाली. बरोबर. 2 लिटर 50 ml 90 नंबरचं ऑइल ह्याच्यामध्ये घालायचं. हे झालं मिडल गिअरबॉक्स. त्याच्यानंतर पाठीमाग, या पाठीमागच्या गिअरबॉक्स मध्ये तिथून ऑइल घालायचं, खाली पूर्ण डायरेक्ट ऑइल काढायचं. ह्याच्यामध्ये घालायचं 2 लिटर 100 ml 90 नंबरचं ऑइल. तुम्ही ऑइल घातला बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, चालवताना कोणत्या गोष्टी काय काय लक्ष द्यायच्या. सगळ्यात पहिला ज्या टायमाला तुम्ही आता मशीन चालू करताना कधीही लक्षात ठेवायचं, ट्रॅक्टर आपला न्यूट्रल आहे का नाही सगळ्यात पहिला चेक करणे. न्यूट्रल पाहिजे. न्यूट्रल पाहिजे, कोणताही ट्रॅक्टर असू दे. न्यूट्रल असेल तर आता बघा
हा चॉक येतो, डिकॉम्प्रेसिंग शाफ्ट म्हणतात त्याला. बर. हे चॉक जर असा लागत नसेल तर हा. त्याला काय करायचं, ही जी रस्सी दिलेली आहे कंपनीनं, हा. अलगद बाहेर ओढायची, एका ठिकाणी येऊन अडकते. बर. अडकली की हा चॉक लागतो. लागला, ऍक्सिलेटर थोडा वाढवणे, चालू झाला. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायला जर गेला, खूप शेतकऱ्यांचा रिव्हर्स फॉरवर्ड नवीन मशीन मध्ये एक सगळ्यात मोठं चुकतात किंवा त्यांना काही गोष्टी लक्षात येत नाहीत. ते रिव्हर्स चालवताना रोटरचा डायग्राम कसा पाहिजे आणि फॉरवर्डला म्हणजे तोंडाने चालवताना रोटरचा डायग्राम कसा पाहिजे. समजा असा हा ट्रॅक्टरला आपण फिटिंग केलेला आहे. ट्रॅक्टर तोंडाने जात असताना किंवा रिव्हर्स जाताना एवढंच लक्षात ठेवायचं की ब्लेडला दोन बाजू असतात, एक जाड बाजू आणि एक धाराची बाजू. धाराची बाजू मातीत घुसली पाहिजे, म्हणजे रोटर हा असा फिरला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ज्या टायमाला मशीन रिव्हर्स चालणार आहे त्या टायमाला रोटर हा सरळ फिरला पाहिजे, आणि ज्या टायमाला मशीन हे तोंडाने भर लावणार आहे त्या टायमाला रोटर हा उलटा फिरला पाहिजे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायमेन्शन न फिरला पाहिजे. त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट, प्रत्येक ऑइल बदली ही ज्या टायमाला आता माझ्याकडून तुम्हाला माणूस प्रोव्हाइड होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला कशी काय काय करायचं आहे, काय करायचं नाही ते सगळं तुम्हाला सांगून येईल. अदरवाईज तुम्हाला जर काय अडचण वाटली, काय वाटली, तर हे दुकानचे शॉपचे नंबर आहेत, त्या नंबरला कॉल करा, मिस्त्री डायरेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड होईल. हे सोडून तुम्हाला अजून काय शंका वाटते ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला काय समजत नाही किंवा असं काय आहे का? सध्या तरी काय नाही, जरी काय आली तरी पण सांगा, फोन करतो. ओके.